श्री काळी जोगेश्वरीला काळी जोगेश्वरी असं नाव का बरं पडलं? तिचा रंग काय आहे म्हणून का अजून काही? एकमेव पुण्यातलं मंदिर आहे। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमच्या महाजन नेमकर स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं जस्ट रूम मध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण पुण्यातल्या प्राचीन अशा 9 देवीच्या मंदिरांना दररोज भेटतो आणि छान छान दर्शन घेतो आणि आम्ही तुमच्यापर्यंत सगळी त्यांच्याबद्दल असलेली आम्हाला मिळालेली माहिती आणि आमच्या मंदिरात आल्यानंतरचा एक्सपिरियन्स हे सगळं शेअर करतो। तर आत्तापर्यंत जर का तुम्ही आमच्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर मी प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज एकत्र जोडून ठेवते, तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेक करू शकता। आणि आत्ता आपण आलेलो आहोत काळी जोगेश्वरी ह्या मंदिरामध्ये। तर सगळं पटकन श्री काळी जोगेश्वरीला काळी जोगेश्वरी असं नाव का बरं पडलं? तिचा रंग काय आहे म्हणून का अजून काही? त्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने देतेच, पण त्याआधी आपण हे मंदिर कुठे आहे, तिथे कसं जायचं आणि मंदिराचा परिसर, व्यवस्थापक ह्या सगळ्याविषयी थोडी माहिती घेऊयात। तर हे मंदिर आहे बुधवार पेठेमध्ये, म्हणजेच जर तुम्ही तांबडी जोगेश्वरी ह्या पुण्याच्या ग्रामदेवतेला जर दर्शनाला जाणार असाल, तिथून थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर लागेल रस्त्याला, जे की गणपती मंदिर आहे पुण्यातलं सुप्रसिद्ध असं। आणि तिथूनच पुढे तुम्ही अगदी एखादा किलोमीटर चालण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही अगदी 10 मिनिटात चालत पोहोचू शकता असं बुधवार पेठेतलं हे श्री काळी जोगेश्वरीचं मंदिर। पुण्यातलं बुधवार पेठेतलं सुप्रसिद्ध असं श्री दत्त मंदिर आहे। त्यापासून डाव्या हाताला एक छोटीशी गल्ली जाते आणि डाव्या हाताला त्या गल्लीत गेल्यानंतर लगेचच तुम्हाला डाव्याच हाताला परत एकदा हे देवीचं मंदिर आहे, म्हणजे अगदी छोटीशी गल्लीच आहे। तिकडनं त्याचा एंट्रन्स आहे, म्हणजे प्रथम दर्शनी बघता पटकन मिळेल का नाही इतपत शंका आम्हालाही वाटत होती, पण शोधलं की सापडतंच। आणि आतमध्ये इतकं शांत वाटतं, म्हणजे बुधवार पेठ मंडई हा सगळा गजबजलेला कायम व्यापाराने लोकांनी, कारण सतत लोकांची दुकानं असल्यामुळे, व्यापारी वर्ग असल्यामुळे सततच घाई गडबड गर्दी हे सगळं चालू असतं। वाहनांचे प्रचंड आवाज असतात, अगदी मुख्य चौकाजवळ असल्यामुळे रहदारी कायमच चालू असते। पण तुम्ही जेव्हा मंदिराच्या परिसरात जाता तेव्हा प्रचंड शांतता, अगदी डिवाइन एक्सपिरियन्स हे सगळं तुम्हाला करायला मिळतं। त्यामुळे ह्या मंदिराला जाणं एकदा तरी वर्थ आहे असं मला वाटतं। बरं, तिकडे जाताना सुरुवातीला तुम्हाला मी म्हटलं तसं दत्त मंदिरावरनं पुढे जायला लागतं। तर ते दत्त मंदिर जे आहे ते सुद्धा खूप जास्त देखणं, आणि दत्तगुरूंची मूर्ती तर प्रचंड सुंदर आणि सात्विक भावांनी भरलेली अशी आहे की आपण तिथे बघतच बसू शकतो। आणि देवळात जायला वेळ तुम्हाला जर नसेल तरीही तुम्हाला जाता जाता दर्शन मिळेल, इतकं छान समोरच ते दत्त मंदिर खुलं आहे। आणि असं होऊच शकत नाही की तिकडनं जाताना तुम्ही मंदिरात जाणार नाही, इतकं सुंदर मंदिर आहे। त्याच्यामुळे एकदा तरी ह्या दत्त मंदिराला पण आवर्जून जा असं मी नक्की सांगेन। आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की काळी जोगेश्वरीला काळी जोगेश्वरी हे नाव का मिळालं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर काळ्या जोगेश्वरीची साधारण 200 वर्षांपूर्वी सुद्धा काळी जोगेश्वरी अशीच नोंद केलेली इतिहासात आढळते। काळ्या पाषाणामध्ये ही मूर्ती बनलेली असल्यामुळे तिला काळी जोगेश्वरी असं म्हटलं जातं। जरी ती मूर्ती काळ्या पाषाणातली असली तरीही त्या देवीच्या चेहऱ्यावरती खूप प्रसन्न भाव आहेत, अगदी तुमचा सगळा थकवा निघून जातो, तुम्ही देवीकडे बघत बसू शकता, इतके सुंदर प्रसन्न भाव त्या देवीच्या चेहऱ्यावर आहेत। त्याच्यामुळे मला तरी तिकडे गेल्यानंतर खूप छान पॉझिटिव्ह वाटत होतं। काळी जोगेश्वरी साधारण 2.5 ते 3 फुटाची मूर्ती आहे आणि ही चतुर्भुजा असलेली मूर्ती आहे। तिच्या 3 हातांमध्ये वेगवेगळी आयुध आहेत। तिच्या एका हातामध्ये चक्र, दुसऱ्या हातामध्ये शंख, तिसऱ्या हातामध्ये पद्म आणि चौथा हात हा अभय मुद्रेमध्ये आहे। आता श्री काळी जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ना, ती 1955 साली जयपूरवरून घडवून आणण्यात आली असं म्हटलं जातं। पण ह्या आधीची जी मूर्ती होती, म्हणजे 1955 सालाच्या आधी जी मूर्ती त्या मंदिरामध्ये होती ती सुद्धा अगदी सेमच होती, अगदी सारखीच होती, पण ती भंगल्यामुळे जयपूरवरनं ही नवीन मूर्ती बनवण्यात आली आणि मग ती तिकडनं पुण्यामध्ये आणली। जर तुम्हाला व्हिडिओ आत्तापर्यंत आवडत असेल तर पटकन एक लाईक करा आणि कमेंट्स करून मला सांगा जर तुम्ही हे मंदिर ऑलरेडी बघितलं असेल आणि तुमचा तिकडचा एक्सपिरियन्स कसा आहे हेही मला कमेंट्समध्ये सांगा। अजून एक विशेष बाब ह्या देवीबद्दलची मला अशी सांगायची आहे की ह्या देवीला 3 नेत्र आहेत, 3 डोळे आहेत आणि तिसरा डोळा हा कपाळावरतीच आहे। पण
आपण नेहमी बघतो की उभा डोळा असतो देवीच्या कपाळावरती, पण ह्या देवीमध्ये विशेष असं म्हणजे श्री काळी जोगेश्वरी देवीचा तिसरा नेत्र हा आडवा आहे। श्री काळी जोगेश्वरी देवीचं मंदिर ज्या परिसरात आहे त्या परिसराला काळे वावर असंही म्हटलं जातं आणि म्हणून सुद्धा ह्या देवीचं नाव काळी जोगेश्वरी असं पडलंय असंही म्हटलं जातं। दत्त मंदिराकडून पुढे चालत येतो आणि आपल्याला लगेचच अगदी 1-1.5 मिनिटामध्येच श्री काळी जोगेश्वरी मंदिर दिसतंच रस्त्यावर। तर तिकडनं जेव्हा आपण आतमध्ये जातो आणि मंदिरात मुख्य प्रवेशद्वारामार्गे आत जातो, प्रवेश करतो, त्यावेळेस तिथे तुम्हाला सुंदर असं मोठं लाकडी सभामंडप बघायला मिळेल। लाकडाचं संपूर्ण आहे ते आणि जुन्या वाड्यांमध्ये जसे लाकडाचे वासे वगैरे असायचे तसं स्ट्रक्चर अजूनही तिकडे आहे। हे सगळं बघून जुन्या वाड्यांची आणि जुन्या काळातल्या घरांची आठवण नक्कीच होते। तर हे जर का तुम्ही आजच्या पिढीला दाखवण्यासाठी उत्सुक असाल तर एकदा तरी तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा लहान भावंडांना वगैरे तिकडे श्री काळी जोगेश्वरी किंवा श्री तांबडी जोगेश्वरी ह्या सगळ्या जुन्या देवळांमध्ये घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे त्यांना आपल्या संस्कृतीचा, पूर्वीच्या काळातल्या घरांचा, वाड्यांचा कसा परिसर असायचा हे सगळ्याची माहिती मिळेल। थोडंफार त्यांनाही बघून कळायला लागेल, शिकतील ती, कारण आजकाल असं कन्स्ट्रक्शन, असं स्ट्रक्चर कुठेच बघायला। त्यानंतर मी म्हटलं तसं अगदी गजबजलेल्या एरियात जरी हे सगळं असलं, हे मंदिर जरी असलं तरीही आतमध्ये गेल्यावर प्रचंड शांतता आहे। देवीचा गाभारा तर लगेचच आपल्याला समोर दिसतो आणि आपण तिकडे देवीचं दर्शन तर घेतोच, पण त्याहून तसंच पुढे जर का आपण सरळ रेषेत चालत गेलो तर तिथे मस्तपैकी एक मोठं औदुंबराचं झाड आहे आणि त्याखाली म्हणजे औदुंबराच्या झाडाच्या पारावरती असं म्हणू शकतो छानपैकी छोटंसं असं दत्ताचं मंदिर आणि सुंदर अशी परत एकदा दत्तगुरूंची मूर्ती तिथेही बघायला मिळते। त्यामुळे तिथलंही आपलं छान सुरेख दर्शन होतं। त्या संपूर्ण लाकडी गाभाऱ्यामध्ये लाकडाचे वासे असलेले खांब, त्याच्यावरचं नक्षीकाम हे सगळं तर आहेच, पण जागोजागी तिथे देवळामध्ये वेगवेगळ्या संतांचे, त्यानंतर वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटोही लावलेले आहेत। उदाहरणार्थच द्यायचं झालं तर श्री स्वामी समर्थांचे 2 छान फोटो आहेत। एक देवीच्या रूपातला त्यांचा फोटो आहे आणि एक त्यांचा नेहमीच्या रूपातला आहे। दत्त संप्रदायातील नवनाथांचे छान फोटो आहेत तिथे। त्याच्यानंतर शंकर महाराजांचा खूप छान फोटो तिकडे बघायला मिळतो। शंकराची पिंड आहे। बरेच छोटी छोटी 3 मंदिरही आहेत, त्याविषयीही मी तुम्हाला सांगते। काळी जोगेश्वरी मंदिराच्या समोर, गाभाऱ्याच्या अगदी समोर अपोजिट साईडला असं म्हणू शकतो छोटंसं गणपतीचं देऊळ आहे आणि हे जे गणपतीचं मंदिर आहे त्यातली ती गणपतीची मूर्ती ती सुद्धा साधारण 200 वर्ष इतकी जुनी आहे आणि खूप सुंदर मूर्ती तिकडे आहे। त्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिराच्या डाव्या बाजूला छोटंसं असं शंकराचंही देऊळ आहे आणि त्या शंकराच्या मंदिरामध्ये बरीच छोटी छोटी शिवलिंग आहेत, काही छोटी काही मोठी अशी वेगवेगळी शिवलिंग तुम्हाला तिथे बघायला मिळतील। आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हाताच्या मंदिरामध्ये कोणतं मंदिर आहे माहिती आहे का? तर ते मंदिर आहे काळभैरवाचं मंदिर। आता काळभैरवांचं मंदिर तिकडे का आहे ह्याची पण एक गोष्ट आहे, ती मी सांगते। तर श्री काळी जोगेश्वरी ही काळभैरवांची पत्नी आहे आणि काळभैरव हे शंकराचं रौद्र रूप, उग्र रूप आहे। तर असं खूप म्हणजे रेअरच आहे, मी तर आजपर्यंत कधीच बघितलं नाहीये की एखाद्या देवीच्या काळी जोगेश्वरीच्या मंदिरामध्येच काळभैरवाचं मंदिरही। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की श्री काळी जोगेश्वरी देवी आणि काळभैरव ह्या दोघांचं एकत्र असलेलं हे असं एकमेव पुण्यातलं मंदिर आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि त्यामुळे एकदा तरी ह्या मंदिरामध्ये तुम्ही यायलाच पाहिजे। तर काळभैरवाचं ते छोटंसं मंदिर जे आहे त्यात काळभैरवांची जी मूर्ती आहे ती साधारण 2 फूट उंचीची। आता बघूयात ह्या मंदिराची व्यवस्था कोण बघतो ह्या सगळ्या पॉइंट्सकडे। तर हे मंदिर गेले अनेक वर्ष, अनेक दशकं म्हणू शकतो आपण रादर, भिडे कुटुंबीय ह्या मंदिराची संपूर्ण व्यवस्था बघतायत आणि ते खूप छान पद्धतीने ते सगळं सांभाळतायत। आम्ही गेलो त्यावेळेस नवरात्र येऊ घातलं होतं, त्यामुळे संपूर्ण परिसर छान स्वच्छ धुवून चक्काचक केलेला होता त्यांनी आणि ते काका काकू फार गोड आहेत। म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्यापेक्षा त्यांचा मुलगा खूप जास्त छान पद्धतीने ही माहिती सांगू शकतो, पण अनफॉर्च्युनेटली आमची त्यांच्याबरोबर काही भेट होऊ शकली नाही। पण त्या काका काकूंनी आम्हाला खूप छान पद्धतीने कोऑपरेट केलं, छान पद्धतीने आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत होते। नवरात्र उत्सवामध्ये ना देवींसाठी खूप छान छान तिथे कार्यक्रम तर असतातच,
पण मनोभावे पूजाही केली जाते आणि पौर्णिमा, अमावस्या किंवा महत्त्वाचे सगळे सण जेव्हा असतात त्यावेळेस देवीला खूप छान अशी महापूजा केली जाते, देवीची स्नानपूजा केली जाते आणि इतर दिवशी मात्र देवीची पाद्यपूजा केली जाते. आणि नवरात्र उत्सवामध्ये म्हणाल तर देवीसाठी वेगवेगळ्या वाहनांची आरास केली जाते. तर हे दृश्य नक्कीच रोजच बघण्यासारखं असेल, हे नक्की. धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करून मला सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सबस्क्राईब करून टाका पटकन आपल्या चॅनलला, कारण नवरात्र उत्सवाची सिरीज आपल्या चॅनलवर सुरू आहे आणि रोजच छान छान वेगवेगळ्या मंदिरांविषयी माहिती आणि तिकडच्या देवींचं दर्शन हे आम्ही आपल्या चॅनलवरती तुम्हाला घडवतच असतो. आणि सबस्क्राईब केल्यानंतर पटकन बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ आला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय.